रक्ताचे पाठ वाहिले तरी चालेल, पण कयाधू नदीचं पाणी इतर जिल्ह्यांत नेऊ देणार नाही, असं म्हणत हिंगोलीतील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विरोध प्रदर्शन करण्यात आले। हिंगोली जिल्ह्याची जीवनदायी म्हणून ओळख असलेल्या कयाधू नदीवर खरबी बंधारा बांधून कयाधू नदीच पाणी बोगद्याद्वारे इसापूर धरणात सोडून नांदेड जिल्ह्यासाठी पाणी नेल जात आहे। यासाठी शासनाने निविदा सुद्धा काढली आहे। याआधी सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील येलदरी, इसापूर, सिद्धेश्वर या तिन्ही धरणातील पाणी इतर जिल्ह्यांत पळवल्यामुळे धरण उशाला कोरडे घशाला अशी परिस्थिती आहे। तर आता ही तोच प्रकार म्हणून हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदीच पाणी इतर जिल्ह्यांत पळविण्याचा घाट आहे। यामुळे हिंगोली जिल्ह्याच वाळवंट होणार आहे। यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज चक्क कयाधू नदी चोरीला, नदीतील पाणी इतर जिल्ह्यात वळू देणार नाही, कयाधू नदीचं पाणी नेल्यास आमचं वाळवंट होणार, असे फलक हातामध्ये घेऊन हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकरी तसेच सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता। हिंगोली शहरापासून वाहणाऱ्या कयाधू नदीवर खरबी येथे बंधारा बांधून हे पाणी बोगद्याद्वारे नांदेड जिल्ह्यासाठी नेल जात आहे। याला येथील शेतकऱ्यांनी कडा विरोध दर्शवला आणि शासनाने कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करावा। शेतकऱ्यांच्या रक्ताचे पाठ जरी वाहले तरी खरबी बंधारा आम्ही होऊ देणार नाही, असं म्हणत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी नेते रमेश शिंदे, माजी खासदार शिवाजीराव माने, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश आप्पा सराफ, परमेश्वर मांडगे, माधव कोरडे, गजानन कावरखे यांच्यासह शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते। जोपर्यंत खरबी बंधारा रद्द होणार नाही तोपर्यंत हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू राहील, असा इशारा शेतकरी नेते रमेश शिंदे यांनी दिला आहे। शेतीपूर्ण हिंदूच्या शेतकऱ्यांची गेली त्यावेळेस सुद्धा पहिला असेल, आतापर्यंत शेतकऱ्यांचा मागा चाललाय, त्यामुळे आता सुद्धा हा प्रयत्न घात चालू आहे। या ठिकाणी म्हणायचे आमदार मोदी साहेब खेड्यामध्ये प्रत्येकाला 2 लाखाचा फंड दिला, ते 10 वेळेस नारळ फोडत होतं। मला माहिती साडे 80 हा फंड असेल, मग आपण म्हणतो नारळ फोडा तर आमच्यामध्ये सहभागी व्हा। तुम्ही या ठिकाणी पहिला असेल माणसांच्या नेतृत्वाखाली ते ट्रॅक्टरमध्ये होता, आता सुद्धा पूर्ण मोर्चाला माणसांचं मार्गदर्शन आहे। मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो या ठिकाणचा जोपर्यंत तत्काळ बंधारा देत नाही, या ठिकाणी प्रतिसाद मिळवून देत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी उपोषण सोडणार नाही। आमच्याकडे एखादं काम चालू केलं ते कॅनलमध्ये पहिल्याच तुम्हाला दिवसाला राहील, या दिवशी तुम्हाला या प्रशासनाने काय करतो का प्रशासन सांगतो या ठिकाणचा वळण बंधारा या ठिकाणी कुठल्या प्रकारची काम होऊ देणार नाही आणि या ठिकाणी बंधारा तत्काळ रद्द करा। बोलण्यासारखे खूप आहे, माणसाहेब बोलणाऱ्याचं पायलट पाणी येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी एवढे मुद्दे थांबतो। जय हिंद तुम्हाला सांगू इच्छितो, मी तर अशोकरावला विनंती करतो, अशोकराव तुम्ही महाराष्ट्राचं एकदा नाही 2दा तुमच्या वडिलांनी नेतृत्व केलं। अहो तुम्ही या इथं हिंगोली जिल्हा तुमची सासरवाडी आहे, तुमचं आमचं रक्ताचं जरी नातं असलं तर एक शेतकरी म्हणून आपलं वेगळं नातं आहे। तुम्ही पुढाकार घ्या, वाशी मरून हे पाणी कसं आणता येतं हे आम्ही तुम्हाला समजावून सांगतो, डिपार्टमेंटला समजून सांगतो। एरवी तरी फडणवीस साहेब यवतमाळच्या वाशिम जिल्ह्यातल्या पूस नदीला ही वरतून नदी वैनगंगा प्रकल्प जोडणार आहे, नदी जोड प्रकल्प अंतर्गत, आणि तिथनं आमची वैनगंगा ही फक्त 20-30 किलोमीटर राहते। आज तुम्ही 2,000 कोटी रुपये खर्च करायला लागलात ना खरबी आणि खाली बाटलीवरनं, एवढे सुद्धा पैसे तुम्हाला खर्च करायची गरज नाही। अवघ्या 200 ते 300 शेकडो करोडोमध्ये तुमचं ते आम्हाला मिळेल तेवढं पाणी हे आम्हाला मिळू शकतं। दुसरा आमचा तुम्हाला प्रस्ताव आहे की खडकपूर्णेमध्ये तुम्ही नळगंगेचं पाणी टाकून ती नदी येलदरी धरणात जर इथं पाणी आणून टाकलं तर शिल्लक पाणी भानखेड्यावर फक्त 7 किलोमीटरचा कॅनल करावा लागतो आणि ते पाणी तुमच्या कयाधू मध्ये येतं आणि ही कयाधू जिवंत राहिली तर आम्ही जिवंत राहू। हे हिंगोलीच्या खाली शेकडो असे गाव आहे